गगनगिरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः। अत्रिनेत्र सर्वसाक्षी अचतुर्बाहु अच्युतः अचतुर्वदनो ब्रह्मा श्रीगुरु कथिता प्रिये नाही नयन तीन दिसे प्रिये सामान्य परिसर्वज्ञ परिपूर्ण सर्वसाक्षी परमात्मा नाही हात चार रूपे दिसे तो नर परिप्रत्यक्ष परमेश्वर मानव रूपे प्रकटला नाही मस्तके चार परिपर ब्रह्म परात्पर श्री गुरु महिमा अपार न कळे निगमागमा दिसे सामान्य मानव परितोची परमशिव करी उत्पत्ती स्थिती लय ऐसा महिमा श्री गुरूंचा ब्रह्मा विष्णू महेश हे प्रिये त्याचे शिष्य दृढ धरवनिया श्री गुरुपाय सृष्टी संपूर्ण चालविती ऐसे श्री गुरु महिमान गाई स्वय उमारमण देवनी पार्वती ध्यान एकाग्र चित्ते ऐकतसे श्रीनाथ चरणद्वंद्व यस्यां दिशि विराजते तस्यै दिशे नमस्कुर्या सद्भक्त्या प्रतिदिनं प्रिये प्रिये श्री गुरु चरणद्वय जे स्थळी होई उदय जोडोनि हात उभय नमस्कारावे त्या दिशे पार्वती श्री गुरु परमेश्वर मी ध्यातो निरंतर सर्व भावे चरणांवर लीन राही तया पाये अखंड मंडलाकारं व्याप्तं येन सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। भरोनिया चराचर राही अखंड मंडलाकार व्यापोनिया विश्वभर अलिप्तपणे राहतसे भरला जरी चराचर घेऊनी राहे रूपनर श्री गुरुचा चमत्कार अशक्य आहे वर्णिता असोनी स्वय परमेश्वर सामान्यपणे वर्ते नर शिष्य होता चरणी स्थिर ब्रह्म त्यासी करीतसे पार्वती देई चित्त कैसे सांगू तुझ प्रत श्री गुरु महिमा अनंत अशक्य आहे वर्णाया यस्य स्मरेण मात्रेण ज्ञानम् उत्पदते स्वयं य एव सर्व संप्राप्ति तस्मै श्री गुरुवे नमः। मनी करिता श्री गुरु स्मरण आपैसी होई ज्ञान श्री गुरु नामस्मरण अपार महिमा जयाचा गुरु सर्व प्राप्तीचे स्थान जयापासुनी सर्व साधन सुख ज्ञान समाधीचा उगम ऐसे पदते श्री गुरूंचे त्या श्री गुरुसी नमन ऐसे म्हणे उमारमण तो अचिंत्य दयाघन परमात्माखिल विश्वाचा अनेक जन्म संप्राप्तं सर्व कर्म विदाहिनी स्वात्मज्ञान प्रभावेण तस्मै श्री गुरुवे नमः। पार्वती श्री गुरुताशन करी भक्ताचे कर्म दहन अनंत जन्मापासून साठवनिया राहिले जे म्हणून गुरु परम दैवत विश्वा अधिष्ठान उपासिता श्री गुरुचरण सर्व साधन होतसे ज्ञान विज्ञान संहितं लभते गुरु भक्तितः गुरो परतरं नास्ति ध्येयसो गुरु मार्गिवी मंत्र ज्ञान तंत्र ज्ञान सिद्धी साधन योग ज्ञान उत्पत्ती स्थिती लयाचे ज्ञान श्री गुरु भक्तासी मिळतसे वायुगमन जलगमन अष्टसिद्धींचे साधन आकाशगमनादि विज्ञान श्री गुरु भक्तासी मिळतसे म्हणून श्री गुरुहुनी श्रेष्ठ काही पार्वती या जगी नाही श्री गुरु भक्ताचे हृदयी ध्येय राही गुरुकृपा गुरुरेव जगत्सर्वं ब्रह्मा विष्णु शिवात्मकं गुरु परतरं नास्ति तस्मा संपूजयेत गुरुं विश्व हे जे संपूर्ण राहे श्री गुरुचे आधीन ब्रह्मा विष्णु शिव आपण
आधीन सर्व श्रीगुरूंच्या 33 कोटी देव किन्नर यक्ष गंधर्व दिक्कपाल आणि भैरव आधीन सर्व श्रीगुरूंच्या म्हणून गुरु परतरम नास्ती ऐसे बोले वेदश्रुती हे जाणून या चित्ती शरण जावे श्रीगुरूंसी सप्तसागर पर्यंत तीर्थस्नानादिकं फलम् गुरोरन्ध्री पयोबिन्दु सहस्राशेन दुर्लभम् पृथ्वीवरील समस्त तीर्थ तयांचे नव्हे सामर्थ्य गुरुचरण बिंदू तीर्थ तुळणेसी सप्तसागर नेती नेती म्हणती वेद ऐसा गुरु महिमा अगाध म्हणून या ते पद हृदयी धरावे भक्तानी यस्मात् परतरम नास्ती ऐसे बोले वेदश्रुती म्हणून काया वाचा चित्ती आराधावे श्रीगुरूंसी गुरुकृपा प्रसादेन ब्रह्मा विष्णु सदाशिवा समर्था प्रभावादौच कैवल्यं गुरुसेवया श्रीगुरुकृपेचे न्याधारे ब्रह्मा विष्णु महेश्वरे विश्वरचिले हे सारे आराधोनी श्रीगुरूंसी म्हणून गुरुते सेविता कैवल्यपदये हाता ऐक पार्वती एक चित्ता अपार महिमा श्रीगुरूंचा श्रीमत्परब्रह्मं गुरुस्मरामि श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि श्रीमत्परब्रह्म गुरुं नमामि श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सदैव श्रीगुरुचे ध्यान मी करतो म्हणे शिवापण गुरुभक्ती कामधेनु आहे जाण पार्वती तू गुरुकृपा प्रसादेन आत्मारामं निरीक्षयेत् अनेनं गुरुमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते होता गुरुकृपा वृष्टी ज्ञान लागे भक्ता पाठी ऐसे म्हणोनी दुर्जटी पार्वती ते सांगतसे ध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत् कीटभ्रमरवत ध्यानं भवति तादृशं प्रिये किड्यासी भ्रमराचे ध्यान त्यातची होई तल्लीन स्वये भ्रमर होऊन म्हणून उडे आकाशी तैसे गुरु परब्रह्म ध्यान करी शिष्यासी कैवल्य धाम करिता श्री गुरु चिंतन शिष्य होई सद्गुरु म्हणून श्री गुरूंसी शरण जाऊनी व्हावे पदी लीन ऐसे स्वये उमा रमण गुरुभक्तांसी सांगतसे श्री गुरु वचन हुताशन त्यात धुवावे आपुले मन ऐसे करिता साधन परमार्थ सिद्धी होतसे आता हृदय आपुले चौफाळो निया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरु गगनगिरी नाथांची देवापणामृत कैसे वर्णावे आपणा प्रत परी आम्ही तृषार्थ शांत करी आम्हा तू जळी जळासी तर्पण दावावे सूर्यासी निरांजन नाद ब्रह्मासी गायन कैसे करो निदावावे प्रभु आपण शंकर मी पूजितो पामर मम बोल अरण्यपत्र बेल म्हणूनी स्वीकारावे पहा बालक सान ताटी पितयाचे रिघोन तेथील कवळ उचलोन घाली मुखी पितयाच्या तैसे श्री गुरु अमृत बिंदू मात्र जे जाहले प्राप्त तयाचेनी कृपे गात कृपा गुरुची ही सारी श्रुती द्यावे अवधान श्रीपाद गगनगिरी चैतन्य भूलोकावरी अवतरोन हिमालही राहिले कैलास पर्वतात श्री शिवशक्ती समवेत काही काळ राहुनी तेथ पुढे प्रयाणारंभिती असता स्वामी अरण्यात
नवलवर्ते तेथ तिन्ही देवता येत श्री स्वामींसी पहावया लक्ष्मी सरस्वती पार्वती क्रिया इच्छा ज्ञान शक्ती येऊनी स्वामींसी पुसती म्हणती बाळा काय हवे 12 वर्षांचे श्रीपाद पाहुनी देवता मुग्ध स्वसुता समभावित तिन्ही देवता स्वामींसी म्हणती बाळा काय हवे ते आम्हासी सांगावे कुठले पदार्थ हवे या विश्वातील तुझ लागी पाहता बाळा तुझे मुख मातृप्रेम होतो जात म्हणून आम्ही पुसत नको बाळा संकोचू श्रीपाद स्वामी हास्यवदनी म्हणती आपण जगत जननी आपुले प्रेम मज लागुनी असता न्यून कायते सामान्य बाळासी एक माता कळवळे सदा पुत्रा करिता मग मज 3 मिळता काय उणे मज लागी तीनही जगत जननी होता माता मज लागुनी मज समधन्य जीवनी नाही विश्वा माझ्या प्रेमे ओथंबे चित्त तिन्ही देवता म्हणत बाळा आमुच्या स्थळाप्रत जावे आम्हा लागतसे परी सदैव चित्त राहील तुझ समवेत ऐसे म्हणोनी निघत तिन्ही देवता जावया प्रेमाश्रू वाहती नयनी ऐशा त्या देवता तिन्ही जाती पहा निघोनी चित्त मागे ठेवोनिया पहा श्री गुरु सामर्थ्य तिन्ही देवता प्रेम देत परी काही न अपेक्षित महानिस्पृह श्री स्वामी नाही कसली आस ऐसा स्वामी निस्पृह म्हणोनी देवता सर्व येऊनी भेटते स्वामीना ना तरी दर्शना कारण उग्र तपादी आचरणे परी दर्शन होणे अशक्य ज्यांचे त्रिभुवनी ऐशा त्या महादेवता येती स्वामींसी भेटण्याकरिता म्हणून या गुरुनाथा अशक्य आहे वर्णावया तेथून श्री गगनगिरीनाथ येती पाटाच्या डंगात पाहे विठू खरात वाघावरोनी जाताना झाला ईश्वर प्रसन्न स्वामी प्रकट झाले म्हणून स्वर्गीचे देव आनंदोन जयकार करीती त्या दिनी श्रीपाद गगनगिरीनाथ प्रकटती किटाचे रानात धनगर भक्त सेवित श्री स्वामींसी आदरे आतडी पोटातुनी काढती धुवोनी वृक्षावरी टांगिती खंड प्रयोग करीती चाले तपस्या नाथांची चित्रमुळी रामबेटा वनस्पती यांचा रस प्राशन करीती मत्स्या करवी भक्षवीती श्री स्वामीन देह आपुला संपूर्ण देह भक्षौन करीती नूतन धारण अगाध श्री गुरु महिमान अपार आहे वर्णिता नूतन देह धारण करीती स्वामी वेळ 3 श्री गगनगिरी महिमान अशक्य आहे वर्णिता ऐसा काया कल्पप्रयोग स्वामी आरण्यी आचरित देहावय वेगळे करीत पाती भक्ताश्चर्ये देवता दर्शनासयेती माऊल्या येऊनी नृत्य करीती श्री गगनगिरी चक्रवर्ती अपार महिमा तयाचा दत्तगिरी सदा शरण देवा तू प्रसन्न वदन मजवरी कृपा करोन ज्ञान भक्ती देतू म्हणे दत्तगिरी भक्तामृत परमात्मा साक्षात गगनगडावरी राहात आता आहे प्रत्यक्ष चरण पाहता तयाचे दुःख वघे दूर पळते मन विसरोनिया जाते आपुलिया आपणासी ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः म्हणता येई धावोनिया भवसागर तरावया नावाडी जगिहासे सरस्वती ही शिणेल तयाचा महिमा वर्णेल ऐसा त्रिभुवनी असेल कोण वर्णे श्री गुरु ते दृढ भक्ती ज्यापासी
सकल सिद्धी त्याच्या दासी, संदेह न धरावा मानसी, श्री गुरुदेवा भजताना. गुरुसी न म्हणावे नर, तो साक्षात ईश्वर, नका पाहू व्यवहार, श्री गुरुदेवा भजताना. म्हणे दत्तगिरी गुरु किंकर, सद्गुरु हाची ईश्वर, त्यासी स्मरोनी पैल पार, अनंत भक्त जाहले. मनी स्मरण करावे, सेवेत गुरुच्या रहावे, देहासी आपुल्या झिजवावे, श्री गुरु भक्ती माझारी. श्री गुरु सेवे कृश झाला, गुरु प्रेमे पुष्ट झाला, तयाच्या भाग्याला काय वर्णावे पामरे म्या. तयासी स्वये शंकर, उघडे ज्ञानाचे द्वार, स्वये पार्वती ईश्वर, सेवा करीती आवडीने. जो गुरुच्या अंकित झाला, भारताचा शंकराला, देवदास जाहला, आवडीने करी कार्य त्याचे. ज्याचे चित्त गुरुचरणी बैसले, त्याचे सर्व कार्य जाहले. अक्षयपद अनायासे आले, आत्मसुख जामणते. सद्गुरु तोची देव, ऐसा ठेवा मनी भाव, वेद पुराणे गौरव, सदा करीती जयाचा. श्रीहुनी देव मोठा, माने तो शिष्य करंटा, श्री गुरुवीण अन्यथा, नाही देव शिष्यासी. गुरुपूजा विना देवी, इष्टपूजां करोति यः, मंत्रस्य तस्य तेजांसि, हरते भैरवा स्वयं. पार्वती ऐके वचन, जो गुरुसी अवमानन, करी देवता पूजन, त्यावरी जाण मी कोपे. ऐके देवनी ध्यान, मम क्रोधाचे कारण, तो गुरूंचा अवमान, त्यासी जाण दंडी मी. त्याच्या मंत्राचे तेज, नष्ट होऊनी जाई सहज, मम क्रोधाचे भाज, होई जाणा भक्त तो. गतः शिष्यगतायुश्च, गुरोर्निंदा करोति यः, कल्पकोटि शतं देवी, नरके पतति ध्रुवम्. पार्वती देई चित्त, जो श्री गुरु ते निंदित, वर्षे कल्पकोटि शत, नरका माझी जाईतो. 18 विश्वे दारिद्र्य, त्याचे पाठी लागत, मरे अल्प आयुष्यात, शापवाणी माझी. ऐसे म्हणे उमारमण, निंदकावरी कोपोन, ऐका गुरुनिंदा वचन, शिव कोपे कापतसे. ऐकता श्री गुरूंचे भजन, संतुष्ट होई उमारमण. आशुतोष तया नाम, तत्काल प्रसन्न होतसे. श्री गुरूंची सप्तशती, देव ज्ञान भक्तामृती. हृदयी ज्याचे गुरुभक्ती, तोची निस्तरे भवार्णव. सर्व पापांचे शमन करी, ज्ञानदीप लावी अंतरी. ऐसा स्वामी गगनगिरी, प्रकटे भक्तांकारणे. म्हणून या दत्तगिरी, गुरु सप्तशती विस्तारी. ऐकता ज्ञान सत्वरी, प्राप्त होई भक्ताना. इति श्री गुरु सप्तशती द्वितीयोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमो, हरये नमो, हरये